नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. चंद्रपूरमधील बल्लाशा हे गाव. या गावामध्ये पती ऋषिकांत आणि पत्नी प्रगती हे दोघे राहत होते. त्यांना 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव कार्तिकी आणि लहान मुलीचं नाव नारायणी असे होते. पती ITI येथे नोकरीवर असल्याकारणाने घरातील परिस्थिती अतिशय चांगली होती. ऋषिकांतचे वय 40 वर्षाचे होते आणि पत्नीचे वय 32 वर्षाचे होते. त्यांचा हसता खेळता परिवार होता. परंतु 2019 मध्ये अचानक भयंकर घटना घडली. पती शिक्षक असल्यामुळे तो लवकर ड्युटीवर निघून जात असे. बाकी सगळी घरची कामे पत्नीवर येऊन पडत असे. मुलीला शाळेत सोडणे, छोट्या मुलीकडे लक्ष देणे, घरची सगळी कामे करणे यामुळे प्रगती फार थकून जायची. प्रगती एक दिवस आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना शहानवाज नावाच्या एका ड्रायव्हरसोबत तिची ओळख झाली. मुलीला शाळेत सोडवायला व्हॅन करायची असेल तर सांगा, माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहे असं म्हणत शहाजवानने प्रगतीचा मोबाईल नंबर घेतला. तेव्हा प्रगतीच्या मनात असं काही नव्हतंच, परंतु ड्रायव्हर तिला बघता क्षणी तिच्या सुंदरतेवर फिदा झाला. त्यामुळे तो हळूहळू प्रगतीला फोनवर कॉन्टॅक्ट करू लागला. व्हॉट्सअपवर बोलू लागला. बोलताना तिची प्रशंसा करू लागला. तू किती छान आहे, तू किती सुंदर दिसतेस, पण तुझ्या पतीला तुझी कदर नाही. ड्रायव्हरचे असे SMS वाचून प्रगतीला पण तो ड्रायव्हर आवडू लागला. कारण तो तिच्यासाठी नेहमी हजर राहत असे. परंतु पती मात्र नेहमी बिझी राहायचा. पत्नीने काही घेऊन मागितलं तर त्याच्याकडे जास्त वेळ नसत. त्यामुळे तो पत्नीला म्हणे की हे घे पैसे आणि मुलीला आणि तुला मार्केटमध्ये जाऊन घेऊन टाक. मुलींना व तुला जे हवे आहे ते घे. त्यामुळे प्रगती ड्रायव्हरसोबत बाहेर फिरू लागली. तोही तिला मदत करू लागला. या दोघांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तिला आता पतीपेक्षा ड्रायव्हर जास्त महत्त्वाचा वाटू लागला. प्रगती आता पतीसोबत नेहमी खोटं बोलू लागली होती. पती जास्त बिझी असल्यामुळे तोही पत्नीला कधी जास्त विचारत नव्हता. त्याच्या पत्नीवर खूप विश्वास होता. याचा फायदा प्रगतीने घेतला. ती चोरून लपून प्रियकर ड्रायव्हरला भेटायला जात असे. आता त्यांचे शारीरिक संबंध नेहमी सुरू झाले. त्यामुळे आता दोघेही एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते. 4 दिवसाआड भेटणारे प्रेमी आता ते रोजच भेटू लागले. 2 छोट्या मुलींना व आपल्या नवऱ्याला धोका देऊन तिने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. तिला पती आणि मुलीपेक्षा 1 महिन्याआधी भेटलेल्या ड्रायव्हर प्रियकराची काळजी वाटत होती. ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होती. ती नेहमी ड्रायव्हरला भेटायला जात असे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट समजली आणि प्रगतीच्या घरच्यांना पण या प्रेमाबद्दल माहिती झाली. म्हणून प्रगतीच्या सासऱ्यांनी सुनीला समजावलं. आपलं असं काही नाही म्हणत तिने बाजू काढून घेतली. मात्र प्रगतीने ड्रायव्हरला भेटणे सोडले नव्हते. घरच्यांनी पती ऋषिकांतला ही गोष्ट सांगितली. परंतु पती ऋषिकांतला विश्वास बसत नव्हता. मात्र त्याने आपल्या बायकोमध्ये बरेच बदल अनुभवले होते. परंतु त्याचा विश्वास होता की आपली पत्नी असं कृत्य करू शकत नाही. त्याने पत्नीला विचारले असता ती पतीसोबत भांडायला लागली. माझं आहे त्या व्यक्तीवर प्रेम, काय करायचं ते तुम्ही करून घ्या. पती घाबरला. त्याने पत्नीला समजावले. प्रगती, तू का खोटं बोलत आहेस? हे चुकीचं आहे. आपल्या मुलीचा विचार कर. आमचं सगळ्याचं काय होईल? विसरून जा त्या व्यक्तीला, असे पती म्हणाला. तो पत्नीला समजावत होता. नंतर ती नवऱ्याला व मुलींना बघून प्रगती ड्रायव्हरला विसरण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु काही केला त्याला विसरता येत नव्हते. तिला त्याची आठवण वेट करत होती. इकडे पतीने ड्रायव्हरला माझ्या घराजवळ फिरायचे नाही असेही धमकावले होते. परंतु वासनेपासून निर्माण झालेलं प्रेम एकमेकापासून दूर राहू देत नव्हतं. त्यामुळे प्रगती पती व मुलांना सोडून ड्रायव्हरसोबत पळून गेली. पत्नी पळून गेली याचा मोठा धक्का पतीला बसला. त्याला हे सहन झाले नाही. आपली पूर्ण इज्जत गेली होती. बाहेरचे लोक बघत होते, बोलत होते. याने तो पूर्ण तुटला होता. त्यांच्या कुटुंबियांनी प्रगती व तिच्या नवऱ्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही फायदा झाला नाही. तरीही पत्नी पळून गेली. बायको पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसात दिली होती. पण ती तिच्या मर्जीने गेली होती. ती पती ऋषिकांतकडे यायला तयार नव्हती. आपल्या 2 छोट्या मुलींना व आपला संसार असा मोडताना बघून या घटनेचा ऋषिकांतला मानसिक धक्का बसला होता. त्याने विचार केला, जगून आता काही उपयोग नाही. असा विचार करून त्याने आपल्या 2 मुलींचा व स्वतःचा एक सेल्फी घेतला आणि व्हॉट्सअपवर बायकोला पाठवला. अगोदर 5 वर्षाच्या मुलीला त्याने ओढणीने गळफास लावला. नंतर 2 वर्षाच्या मुलीला संपविले. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर पती शिक्षकने ते फोटो काढले आणि पत्नीला व्हॉट्सअपवर पाठविले. नंतर स्वतःही गळफास घेतला. गळफास घेतलेले फोटो पाहून पत्नी घाबरली. तिला काय करावे काही समजेनासे झाले.
तिने लगेच वरोरा येथे राहत असलेल्या वडिलांना ही माहिती दिली. वडिलांनी लगेच ऋषिकांतचा भाऊ गोपाळ यांना फोन केला. ऋषिकांतचा भाऊ गोपाळ ऋषिकांतच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला. त्याला फोन करू लागला. आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोचले. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य मन हेलावणारे होते. तिघांचेही मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि हॉस्पिटलला पाठवले. ऋषिकेशचा भाऊ गोपाळ यांनी पोलिसांना सांगितले की ऋषिकांतच्या बायकोचे ड्रायव्हर शहनवाज खानसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. ऋषिकांतची पत्नी काही दिवसापूर्वी या ड्रायव्हरसोबत पळून गेली होती. पत्नीच्या या प्रेम प्रकरणामुळे ऋषिकांत खूप त्रस्त होता आणि म्हणून त्याने हे भयानक पाऊल उचलले होते. पोलिसांनी पत्नीला व ड्रायव्हरला ताब्यात घेतले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल काही वर्षाची शिक्षा तिला झाली, पण 2 छोट्या मुली पती कायमचा निघून गेला. चूक पत्नीने केली, परंतु शिक्षा पतीला व मुलीला भोगावी लागली. त्याने 2 मुलींना मारायला नको होते आणि स्वतः दुसरे लग्न करून नव्याने संसार करायचं होतं. पत्नीच्या प्रेमापोटी त्याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पत्नी मात्र आजही जिवंत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.